हे ठिकाणी व्यासपीठ वरती आमचे समोर शिंदे परिवारांचा ज्यांचा जवळ एक पारिवारिक संबंध आहेत, पारिवारिक संबंध होता, पारिवारिक संबंध आज पण आहेत आणि पारिवारिक संबंध भविष्यामध्ये पण होईल असा माझे अशोकराव चव्हाण साहेब, त्यांची धर्मपत्नी अमिताजी, आमचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख साहेब, माधव पाटील साहेब, किशोर स्वामी साहेब, आमचे शिंदे शिवसेनाचे दत्ता पाटील साहेब आणि विकास देशमुख साहेब, अजित पवार साहेबचे एनसीपीचे शशी पाटील साहेब, आरपीआयचे गजबरे साहेब, हे ठिकाणी आमदारचा चुनावचा आमचा क्षेत्रचा पंतप्रधानचे प्रत्याशी, भारतीय जनता पार्टीचे प्रत्याशी, पण मला लागतात की मालेगाव आणि भोकरचा गावगावच्या एक एक माणसाच्या प्रत्याशी माझी श्रीजया अशोकराव चव्हाणजी, आणि व्यासपीठवरती संतोषराव हंबडे साहेबची मुलगी शिवानी हंबडे, त्यांची प्रतिनिधित्व हे ठिकाणी करायचा आमचे समोर उपस्थित आहेत. तालियाचं गडगडाटचं स्वागत करा दोघी प्रत्याशी. हे मंचवरती आता नांदेडच्या एअरपोर्टमध्ये मी आलो. आमचे हे क्षेत्रच्या सगळं आमचे बंधू आणि भगिनी, मीडियाचे माझे मित्रगण, आणि अतिशोक्ती नाही, भोकर आणि मालेगावचे आमचे सगळं बंधू आणि भगिनी नाही, माझे सगळं परिवारचे माणसं हे सभामध्ये उपस्थित आहेत. नांदेडमध्ये माझी आरंभ झाली. चव्हाण साहेबचा निरोप होता की आपण सरळ या सभामध्ये, आणि माझा संकल्प होता की हे पवित्र जागा आहे. आमचे शीख समाजचा 10वे गुरु गोविंद सिंगजीचे तखत सचखंड श्री हजूर साहेबच्या गुरुद्वारामध्ये मत्था टेकायचा नंतरही मी सभामध्ये येणार. हे पवित्र भूमी आमचे बंदे सिंग बहादूरची आहे, आणि हे सभामध्ये सगळ्या मित्राला मी सांगतो, मराठा आणि शीख समाजचा आधुनिक कालचा रिश्ता नाही, आमचा संबंध होता. ते काळमध्ये जब अहमद शाह अब्दालीचा नजर भारत माताची धरतीवरती झाली होती, आणि तेच कालमध्ये मराठा साम्राज्य आणि शीख साम्राज्याचा एक संकल्प होता की भारत माताची रक्षा सुरक्षा मला करायची आहे. आणि तेच भूमीला मी प्रणाम करतो, आणि तेच बहादूर योद्धा बंदे सिंग बहादूरला मी प्रणाम करतो. हे पवित्र भूमी आहे, ऐतिहासिक भूमी आहे, आणि हे माझी महाराष्ट्राची भूमी आहे. आणि तसंच हे मंचवरती ज्योतिबाचा नवान चंग बहाल आणि ज्योतिबा स्वरूपा चरणी तत्पर हे शिंदेशाहीचा धर्माचा एक उल्लेख तुम्हाला मी देतो. माझा संघ बोला,
जय भवानी. अरे मालेगावचा उर्जाला काय झाला बाबा, सांगा माझ्याजवळ. जय भवानी. अरे पाठीमध्ये मला पाहिजे आवाज. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. रोमटे खडा व्हायचा तसाच आवाज पाहिजे मला. ही महाराष्ट्राचा भूमी भारत माताची भूमी आहे, शिवाजी महाराजांचा भूमी आहे. आणि माझा महान सौभाग्य आहे की असे शिंदेशाही घरांचा वंशज मी आहे जे आपल्याच्या मराठा भूमीत जन्माले आले. माझा आमच्या शिंदे परिवारांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाचा अपना जीवनचा उद्देश मानून जय भवानी जय शिवाजी घोषणासह अटक पासून कटक पर्यंत आणि भरूच पासून प्रयागराज पर्यंत हे भगवा दुपट्टाला भगवा ध्वजाला गाडून माझी महाराजांचा इतिहास सुरुवात झाली होती. पानिपतची लढाईच्या नंतर एक पाय कापूनपणी 1761 मकर संक्रांतीच्या दिवसमध्ये 10 वर्षापर्यंत 1771 मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती छत्रपती महाराजांच्या भगवा ध्वजला फडकवून मराठा साम्राज्याची स्थापना झाली. 32 वर्ष दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये की हिंदवी स्वराज्याचा योद्धा माझी महाराजांचा राज मराठा साम्राज्याचा झाला होता. आणि माझे पूर्वज दत्ताजी महाराज चाऊबाजांनी शत्रूंनी वेढले आणि असतानी म्हणतात नजीबुद्दौलाला, नजीब मी जागलो तर आणखीन लढेन, अगर जिएंगे तो लढेंगे. हे मराठा साम्राज्याच्या छत्रपती महाराजांचा संस्कार होता. आता आज तुमच्या समोर भाजपचा कार्यकर्ता केवळ नाही, दत्ताजी महाराजांच्या आणि माझी महाराजांच्या वंशज तुमच्या समोर आहेत. आणि हे निवडणुकी हे नको समजा तुम्ही की हे चुनाव हे निवडणुकीचा वक्त आहे. हे मराठा साम्राज्याचा आणि हिंदवी स्वराज्याचा आमचे मान सन्मान आणि शान ची योद्धा आहेत माझे बंधू आणि भगिनी. एका काळमध्ये एक आघाडी आहे, त्यांची सोच आणि विचारधारा धर्मचा नाम घेऊन जातचं नाम घेऊन मराठा आणि महाराष्ट्राची जुनी इतिहासला कलंक करायचा एक प्रयत्न आहे. ते प्रयत्नाला पूर्ण तरीकाचा विनाश करायचा एक संकल्प आम्हाला आणि तुम्हाला घ्यायचा आहे ते सभामध्ये. आणि पहा तुम्ही युद्धमध्ये साधारण युद्धमध्ये तुमच्या समोर एक प्रतिद्वंदी आहेत, पण हे युद्धमध्ये तर 3 आहेत. 3 एक प्रतिद्वंदी असाच की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांच्या संस्कारच्या वर्णन करून जातपातची राजनीती करतात. एक आणखीन असा आघाडीच्या माणसं आहेत, त्यांची विचारधारा केवळ भ्रष्टाचारची सोच आणि विचारधारा, भ्रष्टाचारची मटका आहेत मटका. आणि जसंच तुम्ही जन्माष्टमीमध्ये काय करतात मटकाला, अरे सांगा बाबा, मटकाला फोडतात ना,
20 तारखेला ते मटकाला फोडायचं आहे. करणार? माझ्याजवळ तुम्ही लढणार तर सांगा, लढणार का? हात उजवा करा आणि सांगा मला, लढणार का? लढणार का? आणि तिसरा जवळ आघाडीचा तुम्ही पहा, एक असा दल आहे देशामध्ये सांगतात की आरक्षणचा आम्ही संरक्षण करणार, आणि विदेशच्या मातीमध्ये जातात आणि काय सांगतात, आमची सरकार येईल तो आरक्षण आम्ही समाप्त करणार. माझे दलित भाऊ आणि भगिनीला सांगून द्या, यांची सरकार येईल तो आरक्षण समाप्त करणार. हे काँग्रेसच्या चरित्र आहेत माझे बंधू आणि भगिनी. हे युद्ध महाराष्ट्राचा सिंहासनचा युद्ध नाही, हे युद्ध आमची मान सम्मान आणि शानची युद्ध आहे. 20 तारखेला जसंच तुम्ही धर्मामध्ये यज्ञ करतात ना, करतात की नाही? अरे सांगा बाबा, इथे ऊर्जा काय झाली? तुम्ही यज्ञ करतात की नाही? तो पंडितच्या कार्याच्या नंतर यज्ञमध्ये काय होतात? आहुती. 20 तारखेला तुम्हाला आहुती द्यायचं आहे. देणार की नाही? देणार की नाही? देणार की नाही? आणि सांगून द्या त्यांना, हे महाविकास आघाडी नाही, हे महाविनाश आघाडी आहे. त्यांची एक ही सोच आणि विचारधारा काय? तुमची काळजी नाही, गरिबांचा काळजी नाही, शेतकऱ्यांचा काळजी नाही, मुलगा मुलगीचा रोजगारची काळजी नाही, माझी लाडकी बहिणाची काळजी नाही. त्यांना एक ही काळजी आहे, काय? यांना तेच पाहिजे. समजला? समजला का? आणि हे दिसतात ना त्यांना, तो त्यांच्या जो डोळे आहेत ना, आणि जातात कुर्सीजवळ आणि सांग, कुर्सीजवळ जातात, चव्हाण साहेब नाही आघाडी, आणि सांगतात कुर्सीला, या 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 या. खरी गोष्टी आहेत की नाही? खरी गोष्टी आहेत, ताली वाजून द्या. हेच त्यांची असलियत आहे. आणि इथे पहा, आमची महायुतीची सोच आणि विचारधारा त्यांना तुम्ही सांगून द्या की बोलतीची यांची फुलझड आहे, पण काम दाम काही नाही. आणि हे महाराष्ट्राची भूमी आहे, आणि महाराष्ट्राची विचारधारा काय? महाराष्ट्राच्या नागरिकची विचारधारा काय? की विश्वास हाच खरंच धन आहे. आणि तुमचा विश्वास, एक एक माझ्या मराठा माणूसचा विश्वास, महाराष्ट्राचा एक एक व्यक्तीचा विकास आम्ही ठेवणार. हे आमचा संकल्प नाही, आमच्या हे माटी जवळ आमचं वचन आहे. आणि पहा तुम्ही, आमची महायुतीची सरकार आणि त्यांची सरकार होती करोनाच्या समयामध्ये. विसरू नका, करोनाच्या समयामध्ये एक एक माणसा ऑक्सिजनला, दवाईला,
अस्पतालमध्ये घर घर मध्ये फिरत होतो. एक आघाडीचा माणसं नाही आणि केवळ एक भ्रष्टाचारची परंपरा. ऑक्सिजनचा स्कॅम, खिचडीचा स्कॅम झाला. खरी गोष्टी आहेत की नाही? बोला तुम्ही, खरी गोष्टी आहेत की नाही? खिचडीचा स्कॅम, ऑक्सिजनचा स्कॅम, रेमडेसिवीरचा स्कॅम विसरू नका. आणि पंतप्रधानची विचारधारा ती होती, मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन आम्हाला पाहिजे. आणि हे आघाडीची विचारधारा की त्याला थांबायचं आहे, त्याला रोकायचं आहे. तसंच मी सांगतो, ही विकास आघाडी नाही, हे विनाश आघाडी आहे. आमची वाशिमची पोरादेवी तीर्थस्थळ, त्याच्या विकास आणि प्रगतीमध्ये रोडा अटकायची विचारधारा यांची. शिंदे सरकार आली, महायुतीची सरकार आली आणि 700 करोडची विकासची यात्रा सुरू झाली पोरादेवीच्या तीर्थस्थळचा. हे आमची सोच आणि विचारधारा, हे छत्रपती शिवाजी महाराजांची सोच आणि विचारधारा. आणि आज तुम्ही पहा, महायुती सरकारची विचारधारा आणि त्यांची विकासचं कार्य. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, एक खात्यामध्ये 1500 रुपये हर महा एक खात्यामध्ये जातात की नाही? कोणाच्या खात्यामध्ये जातात? हात उजवा करा. आणि तुम्ही बहिणी बनून गेला का? हर महा येतात की नाही? सांगा मला. अरे हात तर वरती करा, येतात की नाही? हा, विसरू नका, 20 तारखेला विसरू नका. हर महा 1500 रुपये येतात. आणि दिवाळीमध्ये बोनस आला की नाही? आला की नाही? अरे हात तर वरती करा, आला का? हा, हे आमची सोच आणि विचारधारा. आमचे शेतकऱ्यांचे खात्यामध्ये 12,000 रुपया वर्षामध्ये येतात की नाही? हात वरती करा. श्रीजा येतात की नाही? अशोकराव साहेब येतात की नाही? येतात की नाही? 12,000 रुपया येतात. आता तुम्ही पहा, एक परिवारमध्ये, एक शेतकऱ्यांचा परिवारमध्ये शेतकऱ्याला किती? 6,000 रुपया पंतप्रधानचा 6,000 आणि 6,000 रुपया महायुतीचा. 12,000 रुपया तुमच्या खात्यामध्ये. आणि ते परिवारमध्ये बायकोला किती? 1,500 म्हणजे वर्षामध्ये किती? 18,000 झाले. तो 18,000 आणि 12,000 किती झाला? 30,000 झाला. आणि तेच परपरिवारमध्ये एक मुलगी पण आहे. मुलगीला किती मिळणार वर्षामध्ये? 30,000 आणि 18,000 किती झाले? 48 झाले. आणि तेच परिवारमध्ये सून पण आहे. तो सूनला किती मिळणार? तो किती झाले? अरे बोला बाबा, किती झाले? 60,000 रुपया एक परिवारमध्ये येणार. येणार की नाही? येणार की नाही? येणार की नाही? हे ताली वाजून द्या अगर येणार. पाठीमध्ये काय झालं? ताली म्हणजे पाठीमध्ये ताली पाहिजे मला. ताली वाजून द्या. 60,000 रुपये येणार. येणार की नाही? आणि विनाश आघाडी अगर येईल तर समजला? काय होईल? अगर विनाश आघाडी येईल तो काय होईल? ते अमिताभ बच्चनचा सिरियल होता ना, काय काय नाव अमिताभ बच्चनच्या सिरियलचा? अरे बोला बाबा. अरे मालेगावची माझी जनता बोला. काय काय नाव?
कौन बनेगा करोडपती, त्याच्यामध्ये उत्तर द्यायचं समय काय सांगतात अमिताभ बच्चन? माहिती द्या मला. अरे ऊर्जा पाहिजे मला बाबा, सांगा काय सांगतात अमिताभ बच्चन उत्तर द्यायच्या समयामध्ये? अरे जोर से बोला बाबा. लॉक किया जाए. तर 20 तारखेला हे विनाश आघाडीला लॉक करून किल्लीला गोदावरी नदीमध्ये फेकून द्या. करणार की नाही? अगर करणार तर ताली वाजवून द्या. आमची विचारधारा विकासची, आमची विचारधारा प्रगतीची. आज नांदेडमध्ये 8,23,000 माझी बहिणी आहेत, यांच्या खात्यामध्ये महायुतीची सरकार आणि पंतप्रधानची सरकार 1,500 रुपया प्रतिमाह तुमच्या खात्यामध्ये जातात. आणि सांगा मला, तुमच्या खात्यामध्ये राशी जातात, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राशी जातात. बीच मध्ये माणूस आहेत का? महायुतीची सरकार येईल, तुमची योजना बंद आणि भ्रष्टाचार सुरू होणार. महाआघाडीच्या माणसाचा आणि पंतप्रधानची विचारधारा, तो महाआघाडीचे माणसाचा भ्रष्टाचार होता ना, त्यांची तार कापायचा संकल्प पंतप्रधानची झाली आणि त्या तार कापून आता तुमची बारी आहे. 20 तारखेला आघाडीचा तारी तुम्ही कापून द्या मतदानच्या दिनावरती. कापणारे नाही? अरे बोला बाबा, कापणारे नाही? हा, तर ही ऊर्जा येईल ना. आणि आता आमचे शेतकऱ्यांना अशोकराव चव्हाणच्या भाषणमध्ये ते सांगत राहिले होते, 7.5 हॉर्सपावरच्या पंपच्या शेतकऱ्याला बिजलीचा बिल समाप्त झाली. असं आमचे क्षेत्रामध्ये 107 करोड रुपयाचा बिल माफ झाली. 1,32,000 शेतकऱ्यांचा लाभ झाला. हे महायुती सरकारची संकल्प आहेत. आमची उज्ज्वला योजनामध्ये 72,000 असं आमची महिला, माझी आजी, आई घरांचा, त्याच्या घरामध्ये आता चुला आणि गॅसच्या सिलेंडर 3 सिलेंडर सालमध्ये मुफ्त द्यायची राशी आणि संकल्प आमची महायुतीची सरकार आहे. महाविकास आघाडीची सोच आहे की मी काय करू, बहन तिजोरी खाली है. हे महायुती सरकार, महाविकास आघाडी सरकारची विचारधारा की बहन तिजोरी खाली है, आणि महायुतीची सरकारची विचारधारा की बहन तिजोरी तो तुम्हारी है. हे फरक आहे दोन्ही सरकारमध्ये. आणि तसंच मी तुम्हाला आज सांगतो की तुमच्या समोर एक समाजसेवी परिवार आहे. हे राजनीतिकरणचा परिवार नाही, हे स्वर्गीय शंकरराव चव्हाणचा परिवार आहे. महाराष्ट्राचा 4था मुख्यमंत्री, केंद्र सरकारमध्ये मंत्री, हे तुमची बीज आहे. अच्छा, आता हे बीज वृक्ष झाली आणि संपूर्ण मालेगाव आणि भोकर आणि नांदेडला छाया द्यायचं कार्य हे वृक्ष आहे. आणि तेच परंपरा माझ्या वडिलांच्या शंकरराव चव्हाण साहेब जवळ एक संबंध होता, अशोकराव चव्हाण साहेब जवळ संबंध होता, माझा संबंध यांच्या जवळ आहे. आणि आता तुमच्या समोर शिंदे परिवारची 3री पिढी आहे. राजमाता साहेब माझे वडील, आता मी, आणि चव्हाण साहेबची 3री पिढी आहे. शंकरराव साहेब, अशोकराव साहेब आणि श्रीजया साहेब.
आणि आज मी तुमच्या समोर नवीन पिढीला तुम्ही आशीर्वाद देणार हे नवीन बीज आहे. तिथे या श्रीजा, हे नवीन बीज आहे. हे बीजला तुम्ही सिंचित करा, हे बीजला तुम्ही खाद द्या आणि पुढच्या वर्षामध्ये हे बीज एक वृक्ष होईल आणि तुम्हाला छाया देईल. हे माझा संकल्प तुमच्या जवळ आहे. तर तुमच्या समोर एक विकास आघाडीची सरकार आहे. त्यांचा काय संदेश? खटाखट खटाखट, ते खटाखट खटाखट, जरा त्याच्या गुब्बाराही फुटलो आणि तुमच्या समोर महायुतीच्या फटाफट फटाफटची सरकार आहे. तुमच्या समोर एक आघाडीची सरकार, एक आघाडीचा एक 3 पक्षांचा विनाश आघाडी आहे. त्यांची विचारधारा जातपातची, त्यांची विचारधारा भ्रष्टाचारची. आणि तुमच्या समोर एक महायुतीची आघाडी आहे आणि ते महायुती मध्ये पंतप्रधानची विचारधारा, सगळ्यांचा साथ, सगळ्यांचा विकास, सगळ्यांचा प्रयास, हे आमची भाजप आणि महायुतीची विचारधारा आहे. तर आज मी तुम्हाला सांगतो, निरोप करतो तुम्हाला की तुमचा मराठा माणूस तुमच्या समोर आहे आणि हे परिवारांची एक विचारधारा आहे की जान जाए पर वचन न जाए. आणि आज मी तुम्हाला वचन देतो, मी तुमचा आमदार नाही, मी तुमचा खासदार नाही. तर भाषणमध्ये अशोक चव्हाण साहेब चं वर्णन होता की दूरसंचार मंत्रीच्या रूपामध्ये ते आले माझ्याजवळ. आता साहेब पहा, तुम्ही इथे राहा, तुम्ही 20 तारखे तक बसू नका. उभा राहायचंय, झोपायचा पण उभा राहून झोपा तुम्ही. 20 तारखेच्या नंतर झोपा तुम्ही. खरी गोष्टी आहे की नाही? ताली वाजू द्या. आले माझ्या जवळ की साहेब आमच्या गावामध्ये 8 गावामध्ये, आणि तुम्ही पण या, ते शिवानीजी या, आपण यांचे वडीलपणी खासदारच्या चुनावामध्ये तुमच्या समोर आहे. चव्हाण साहेबचा निरोप होता माझा की 8 गावामध्ये मोबाईलचा नेटवर्क नाही. मी सांगितलं त्यांना की आपण जा, आपण पाहून घ्या, 2 दिवसमध्ये तुमचं कार्य सुरू होणार. मी तुमचा आमदार नाही, मी तुमचा खासदार नाही. लेकिन नंतर आज माझ्या मनामध्ये दुःखपणी आहे. मोठी गोष्टी विसरले. काय, मी नागर विमानन मंत्री होतो आणि नांदेडचे विमानतळ वर लॉक होता. विमानतळ तयार, पर ताला. एक विमान इथे लँड करायची पद्धती नाही, टेक ऑफ करायची पद्धती नाही. ते आले माझ्याजवळ आणि मी सांगितलं त्यांना, तुम्ही काळजी नको करा, इथे सिख समाज आणि मराठा समाजचा संगम आहे आणि शिंदे परिवारांचा संबंध दोघी समाज जवळ आहे. हे तुमची जबाबदारी नाही,
ही ज्योतिरादित्य शिंदेची जबाबदारी होईल. आणि आज पहा तुम्ही, नांदेडचा लॉक तोडून विमानतळाचा द्वार उघडून आज नांदेडमध्ये बंगळुरूचा जहाज येतात, हिंडनचा जहाज येतात, अहमदाबादचा जहाज येतात, हैदराबादचा जहाज येतात, पुणेचा जहाज येतात, आदमपूर पंजाब माझे सिख समाजच्या क्षेत्राचं जहाज माझ्या नांदेडमध्ये येतात. मी तुमच्या जवळ राजनेता नाही, मी तुमच्या जवळ भाजपचा कार्यकर्ता नाही, मी तुमच्या जवळ तुमचा परिवारचा सदस्य आहे. तुमची मांग, तुमचा विकास, तुमच्या प्रगती श्री जयाच्या जिम्मेदारी नहीं, हमारे साहेबची जिम्मेदारी एकूण नाही, शिंदे परिवारची जबाबदारी पडी होईल. 20 तारखेला जा, मतदान केंद्रामध्ये नाही, 20 तारखेला तुम्ही जा, युद्धच्या मैदानामध्ये जा. ते युद्धच्या मैदान आहे, ते संघर्षची जमीन आहे, ते मतदान केंद्रामध्ये. आणि विसरू नका, तुम्ही कमलच्या फूलच्या बटन दाबून हे समजून घ्या तुम्ही की तुम्ही कमलचा फूल दाबणार तर तुम्ही अशोक चव्हाण साहेबच्या दिलच्या बटन दाबणार, हंबाडे साहेबची दिलच्या बटन दाबणार. आणखी मी काय सांगू, तुम्ही ज्योतिरादित्य शिंदेच्या दिलच्या बटन पण दाबणार. अंतमध्ये मी तुम्हाला एक पंक्ती सांगणार. हे महाराष्ट्राची इतिहास आहे, विसरू नका. डबल इंजिनची सरकार आम्हाला पाहिजे. आमची विकासची मांग आहे, आमची प्रगतीची मांग आहे. महाराष्ट्राचा ध्वज राष्ट्रवरती फडकायचा आशा आणि अभिलाषा आहे. आणि आमची महाराष्ट्राची गीतच्या एक पंक्ती मी तुम्हाला सांगतो की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी.